मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप MAPS स्कीम म्हणजे त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता आहे. 42,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तर हे कसे मिळवायचे, तर अप्रेंटिसशिप चालू असताना सदर रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या बघणार आहोत. आणि बिनचूक क्लेम करायचं आहे, अन्यथा तुमचा क्लेम जर रिजेक्ट झाला तर तुम्हाला परत परत ते अपडेट करत राहावं लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे बिनचूक क्लेम करायचं आहे. तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. आता मित्रांनो, इथे MAPS योजना ही काय आहे तर वेबसाईटवर व्यवस्थितरित्या दिलेली आहे. तर शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना आहे. म्हणजे जे अप्रेंटिसशिप असतात महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रोत्साहन मिळावं, अप्रेंटिसशिप कंटिन्यू त्यांनी कंपनीमध्ये जाऊन अप्रेंटिसशिप करावी आणि स्किल प्राप्त करावी. त्याच्यासाठी साधारण 5,000पर्यंत अतिरिक्त मानधन, अतिरिक्त त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता, विद्यावेतन यामध्ये दिलं जातं. तर हे 5,000 जे आहे ते 3,500 ते 5,000 या प्रमाणे मिळतात. आता तर तुम्ही जर 100% जर भरले असतील दिवस त्या महिन्यामध्ये तर तुम्हाला 3,500पर्यंत त्या ठिकाणी 3,500पर्यंत मिळणारच आहेत. तर अशा प्रकारची योजना आहे. तर याला महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच मुलांचा आधार सीडिंग नाही आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगतोय की तुमचं आधार जो सीडिंग स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. हे अगोदर करून घ्या, तरच तुम्हाला सदर क्लेम जो आहे तो तुमच्या अकाउंटला येणार आहे, अन्यथा तो अडकून राहणार आहे. तर तुम्ही सुरुवातीलाच आधार सेटिंग कशा प्रकारे करायची त्याची व्हिडिओ लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तीसुद्धा बघू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे ही जी स्कीम आहे त्याचा क्रायटेरिया काय आहे, तर सदर योजना 3 जून 2021 पासून लागू केलेली आहे. त्यामुळे 3 जून 2021 नंतर जे अप्रेंटिस आहेत, उमेदवार आहेत, त्यांची पूर्ण झालेली असली पाहिजे. म्हणजे साधारण 3 जुलै नंतर पूर्ण झालेली असली पाहिजे, म्हणजे तुम्हाला 1 महिन्याचा लाभ तरी मिळणार आहे. किंवा सध्या चालू असलेले अप्रेंटिसशिप तुमची जर चालू असेल, करंट असेल, तर त्यांनासुद्धा हा अर्ज भरता येणार आहे. म्हणजे 3 जून नंतरचे सगळे अप्रेंटिस विद्यार्थी ही जी योजना आहे ती याचा फायदा घेऊ शकतात. त्यानंतर दुसरं म्हणजे उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, असाही या योजनेचा एक अट आहे. आणि कंपनीसुद्धा महाराष्ट्रामध्येच असावी, तरच ही योजना लागू केली जाणार आहे. आता डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत. तर यामध्ये तुमचा ईमेल ID जो आहे तो सध्या वर्किंगमध्ये असेल तो टाकला तरी चालतो. मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला बदलता येतो. OTP येणारा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईलचा OTP येणार आहे. डोमेसाईल प्रमाणपत्र याची PDF लागणार आहे, किंवा तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र LC म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचा पुरावा या ठिकाणी डोमेसाईल किंवा मग जन्म प्रमाणपत्र आणि LC त्या ठिकाणी जोडू शकता. त्यानंतर कंपनीत जॉईन झाल्यानंतर तुम्हाला अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट मिळतो, तो जोडू शकता. जर तुमचं करंट चालू असेल, सध्या कंपनीचं अप्रेंटिसशिप पूर्ण झाली नसेल तर कॉन्ट्रॅक्ट जोडा. ज्यांची अप्रेंटिस पूर्ण झाली त्यांनी नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट जो तुम्ही फायनल मिळतो 1 वर्षानंतर तो सुद्धा जोडू शकता. अप्रेंटिसशिप वेळेचं म्हणजे अप्रेंटिस कालावधीचं बँक स्टेटमेंट मंथली, आता तुम्ही जर करंट या ठिकाणी वापरणार असता मंथली त्या ठिकाणी 1-2 महिन्याचं सुद्धा चालू शकतं. हायलायटेड मात्र करायचं आहे. तुमचा जो क्लेम जे टाकणार आहात, जे तुम्ही क्लेम अमाऊंट टाकणार आहे, जी तुमच्या बँकेत अमाऊंट आलेली आहे बँक स्टेटमेंटमध्ये दिसणारी अमाऊंट ती हायलाईट करायची आहे. नंतर महत्त्वाचं म्हणजे आधार नंबर, जो लिंक मोबाईल नंबर आहे त्याच्यावर OTP येतो तो सुद्धा लागणार आहे. आणि कोणतंही बँक सीडिंग अकाउंट, आता हे अकाउंट आणि हे अकाउंट वेगळं असलं तरी चालतं. म्हणजे बँक स्टेटमेंट तुमचं कोणत्याही बँकेचं असलं तरी चालतं, जे तुमच्या नावाचं आणि तुमचं कंपनीच्या जे नाव दिसेल तेच बँक स्टेटमेंट. आणि आधार सीडेड बँक अकाउंट कोणतंही चालतं, म्हणजे जो अमाऊंट येणार आहे तो ह्या अकाउंटला येणार, आधारला लिंक असलेल्या अकाउंटला येणार आहे. तर एवढं क्लिअर झालं असेल. आता याप्रमाणे 3500 गुणिले साधारण 12 महिन्याचे असे 42,000 रुपये या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. आता मागच्याच आठवड्यामध्ये इथे SMS आलेले आहेत. बऱ्याच साधारण 5 कोटीपर्यंत फंडिंग त्या ठिकाणी वाटण्यात आलेले 13 तारीखला. तर 42,000 या विद्यार्थ्यांना मिळाले. तर ही जर योजना तुम्हाला मिळवायची असेल, ही 42,000 रुपये प्राप्त करायचे असतील तर मंथली 3,500 प्रमाणे तुम्हाला ते मिळणार आहेत 12 महिन्याचे. तर ते कसे मिळवायचे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तो पुढे बघू. मित्रांनो, वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिसते आहे बघा.
तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही MAPS महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम याच्यामध्ये माहितीसुद्धा दिलेली आहे. तर इथे तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे, मोबाईलवर सुद्धा अर्ज भरू शकता, फक्त बिनचूक भरायचा आहे. आता हे अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला ह्या ज्या PDF आहेत म्हणजे तुमची कॉन्ट्रॅक्ट PDF ही 1 MB पेक्षा बनवायची आहे. डोमेसेल तुमचं 1 MB पेक्षा कमी साईजचं बनवायचं आहे आणि हायलाईट केलेलं बँक स्टेटमेंट तुम्हाला 1 MB पेक्षा कमी साईज बनवायचं आहे. जर ते मंथली असलं, आता ऑक्टोबर नोव्हेंबर 2 महिन्याचं अपलोड करतो आहे, त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर बँक स्टेटमेंट. आता ह्याची नावंसुद्धा तुम्हाला फक्त सिंगल नाव ठेवायचं आहे, कोणताही डॉट नाही, कोणताही स्पेस नाही. आता फक्त या ठिकाणी आपण सिंगल नाव टाकू, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये स्पेस नाही. तर हे स्टेटमेंट आहे ऑक्टोबर नोव्हेंबर, त्यामुळे मी या ठिकाणी जे क्लेम करणार आहे ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे करणार आहे. आता इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे बघा, वेबसाईटवर खाली गेल्यानंतर MAPSच्या वेबसाईटवर खाली गेल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे, तिथे सुद्धा करू शकता किंवा लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला गो टू अदर पेज असं म्हणतात. तर या ठिकाणी या पेजवर तुमचा फक्त इथे अप्रेंटिसशिप नंबर टाकायचा आहे की सगळा डाटा तुमचा ॲटोमॅटिकली इथे येणार आहे. त्यानंतर प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड जो आहे, आता इथे नंबर टाकल्यानंतर पूर्ण सगळी डिटेल तुमची येते. आता या विद्यार्थ्याचा ट्रेनिंग पिरियड 1/10/2024 पासून 30/9/2025 पर्यंत आपण भरणार आहोत. तर याची अप्रेंटिसशिप सध्या चालू झालेली 2च महिने झाले आहेत. तर त्याचं कशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे, तर इथे प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड जो आहे तो या ठिकाणी खाली दिलेला असतो. तर हा स्टायपेंड तुम्हाला जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे, जो कंपनीने दिलेला आहे तो इथे टोटल दिलेला आहे, हे 1500 ॲड करून. तर इथे तुम्हाला कंपनी जी अकाउंटला शेअर करणार आहे तो त्या ठिकाणी इथे टाकायचा आहे. हा NAPSचा टाकायची गरज नाही. तर इथे कंपनीने दिलेला, कंपनी देणार आहे तो स्टायपेंड या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजे एंटर करायचा आहे कोणत्या ठिकाणी. तर इथे प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड पर मंथ म्हणजे कंपनीने ठरवून दिलेला स्टायपेंड इथे या ठिकाणी टाकायचं आहे. बाकी हे डिटेल्स सगळे जे दिसत आहेत ते ॲटोमॅटिकली येणार आहेत. त्यानंतर तुमचा ईमेल ID येतो, त्याच्यावर OTP येणार आहे. मोबाईल नंबर येतो ॲटोमॅटिकली, त्याच्यावर OTP येणार आहे, तो व्हेरीफाय करून घ्या. सिंपल प्रोसेस आहे. ईमेल ID ऑलरेडी असतो, फक्त गेट OTP केला की तुमचा OTP इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा, मोबाईल नंबर असणारच आहे, बदलू शकता जर तुमच्याकडे नसेल तर. गेट OTP करा, OTP येतो. पासवर्ड तुमच्या लक्षात राहील तसा एंटर करा आणि या ठिकाणी हा जो कॅप्चा आहे तो इथे टाकायचा आहे, एंटर करायचा आणि रजिस्टर करायचं. सिंपल 1-4-5 स्टेप्स आहेत त्या एंटर, म्हणजे तुम्हाला बाकी काहीच एंटर करायची गरज नाही, फक्त तुमचा प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड टाकायचा आहे, बाकी काहीच टाकायची गरज नाही. आणि अप्रेंटिस नंबर टाकायचा आहे. हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल जातो. त्या ईमेलला तुम्ही काय करू शकता, म्हणजे तुम्ही रजिस्टर झाले आणि तोच तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बेसिक जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती सांगितलेली आहे. आता पुढे आपण डायरेक्ट लॉग इनला जायचं आहे. तर इथे आपल्याला एक लॉग इन करून बघणार आहोत, ज्याचं आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. याच्यापूर्वी रजिस्ट्रेशन व्हिडिओसुद्धा टाकले आहेत, ते सुद्धा बघू शकता. आता इथे युजर नेम तुमचा, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही, युजर नेम तुमचा अप्रेंटिसशिप IDच असतो, तो इथे टाकून घ्या. आता मी इथे लॉग इन करण्यासाठी ही लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन देत आहे. फक्त इथे बरेच जण कोणता लॉग इन ID टाकायचा, तुमचा अप्रेंटिसशिपचा जो नंबर असतो तोच या ठिकाणी टाकायचा, तुम्ही ठेवलेला पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आणि लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये तुमची डिटेल सगळे दिसते. आता मोबाईल व्हर्जन आहे त्यामुळे तुम्हाला इथे कोणताही क्लेम दिसत नाही. तर इथे 3 लाईन्स दिसत आहेत, त्याच्यावर जावा. 3 लाईनला गेल्यानंतर तुम्हाला क्लेम मॉड्यूल, चेंज पासवर्ड आणि एम्प्लॉयमेंट डिटेल दिसते. तर इथे तुम्हाला क्लेम मॉड्यूलमध्ये जायचं आहे. क्लेम मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर तो सांगतो की तुमचं आधार ऑथेंटिकेशन गरजेचं आहे. क्लेम करण्यासाठी तुम्हाला आधारला लिंक करणं गरजेचं आहे. तर ओके म्हणा. इथे तुमचा आधार नंबर टाका. आता इथे म्हणतोय की OTP तुमच्या मोबाईल नंबरवर सक्सेसफुली सेंड केलेला आहे, तो इथे तुम्हाला आधार OTP एंटर करायचा आहे. आता इथे OTP टाकल्यानंतर आधार नंबरचा OTP या ठिकाणी येतो, तो इथे तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे.
आता इथे मोबाईलवर आलेला SMS चा OTP या ठिकाणी एंटर केला आणि व्हेरीफाय केलं. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली आलेला आहे, म्हणजे तुमचं आधार ऑथेंटिकेशन जे आहे ते म्हणजे आधार लिंक कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर लगेच तुम्हाला विचारतो तुम्ही सध्या एम्प्लॉयड आहेत का, तर तुम्ही सध्या नो म्हणायचं आहे. सेल्फ एम्प्लॉयड नो म्हणू शकता, कारण तुम्ही सध्या अप्रेंटिस करत आहात. तर या ठिकाणी तुम्ही हायर स्टडी म्हणजे ITI नंतरची हायर स्टडी किंवा डिप्लोमा करत आहात का विचारलं जातं, तर इथे सुद्धा नो म्हणा सध्या. जर तुम्हाला जॉब लागला असेल तर तुम्ही येस म्हटल्यानंतर तुम्हाला डिटेल विचारलं जातं कोणत्या कंपनीमध्ये आहे ते त्या ठिकाणी एंटर करायचं. जे तुमचं सध्या चालू असेल ते त्या ठिकाणी टाकायचं. इथे आता अप्रेंटिस सध्या करंट आहे, त्यामुळे आपण नो करतोय. तुम्ही स्वतः बिझनेस करत असाल तरी विचारलं जातं, तर ते त्या ठिकाणी तुम्ही जे काही करत असाल अप्रेंटिस नंतर ते त्या ठिकाणी टाकू शकता. आता हा विद्यार्थी इथे अप्रेंटिस करतोय, त्यामुळे सगळीकडे आपण नो केलेलं आहे. सेव्ह करून घ्यायचं आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. आता वरती तुमची माहिती सगळी विचारली जाते, म्हणजे दाखवली जाते, ती एकदा चेक करून घ्या, टॅली करून घ्या. नंतर ट्रेड कोणता आहे विचारला जातो, तो सुद्धा ऑलरेडी तिथे ॲटोमॅटिकली येतो. जेंडर फक्त तुम्हाला एंटर करायचं आहे. कॅटेगरी एंटर करायची आहे जी काय तुमची असेल ती. सब कॅटेगरी एंटर करायची आहे. आता वरती कास्ट कॅटेगरी आणि सब कॅटेगरी एंटर केलेली आहे. आता तुम्हाला इथे बँक स्टेटमेंट टाकायचं आहे. जी फाईल आपण बनवली ती मगाशी दाखवल्याप्रमाणे ती इथे टाकायची आहे, म्हणजे अपलोड करायची आहे. आता इथे चूज फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे काय एंटर करायचं, तर डोमेसेल म्हटलेलं आहे. सुरुवातीला बँक स्टेटमेंट विचारलं जातं, तर बँक स्टेटमेंटला नाव आपण दिलेलं आहे ऑक्टोबर नोव्हेंबर बँक स्टेटमेंट. म्हणजे 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली, त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचं बँक स्टेटमेंट एंटर केलेलं आहे. आता या बँक स्टेटमेंटमध्ये वरती कॅन्डिडेटचं नाव वगैरे हायलाईट केलेलं आहे अशा प्रकारे. आता याला पहिला जो स्टायपेंड आला तो 9,710 1/11ला आलेला आहे, म्हणजे ऑक्टोबरमध्ये जॉईन झाल्यामुळे ऑक्टोबरपासून पूर्ण महिना भरल्यानंतर 1/11ला एक स्टायपेंड आलेला आहे. त्यामुळे आपण ऑक्टोबरचा पहिला हा स्टायपेंड टाकणार. बऱ्याच विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की 1/11ला म्हणजे नोव्हेंबरचा टाकायचा, तर नाही, या ठिकाणी हा टाकायचा आहे ऑक्टोबरचा नोव्हेंबरमध्ये येतो, त्यामुळे हा ऑक्टोबरचा झाला. आणि आपण दुसरा क्लेम करणार तो हा नोव्हेंबरचा, डिसेंबरमध्ये आला तो नोव्हेंबरचा. तर हे त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे. आता सुरुवातीला इथे व्यवस्थित बँक स्टेटमेंट एंटर करा. बँक स्टेटमेंट आपण ऑक्टोबर नोव्हेंबर जो आता मी दाखवला तो इथे ओपन केला. ऑक्टोबर नोव्हेंबर बँक, कुठेही स्पेस टाकायची नाही आहे. बँक STMT म्हणजे मी लक्षात राहावं म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबर बँक स्टेटमेंट, म्हणजे ऑक्टोबरला सुद्धा तोच एंटर करणार आणि नोव्हेंबरसुद्धा तोच एंटर करणार, कारण नाव एकाच वेळी आलेलं आहे. तुम्ही मंथलीसुद्धा टाकू शकता, फक्त ऑक्टोबरचं नाव असंही टाकू शकता, नोव्हेंबरचं नाव असंही टाकू शकता, असं प्रत्येक महिन्याचं नाव असंही टाकू शकता. नंतर चूज फाईल. आता इथे एंटर काय करायचं आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट म्हटलेलं आहे, इथे डोमेसाईल सर्टिफिकेट आपण एंटर करतोय. त्यानंतर इथे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तिसरी फाईल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. या 3च फाईल त्या ठिकाणी कुठेतरी सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आता इथे आधार बाकी सगळं डिटेल ॲटोमॅटिकली येते. फक्त इथे स्टायपेंड जो तुमचा ऑक्टोबरमध्ये आलेला आहे तोच इथे एंटर करायचा आहे, म्हणजे ज्या ज्या महिन्यात तुमचा स्टायपेंड आला तोच त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर आपण स्टायपेंड बघू. इथे नोव्हेंबरमध्ये आला 1 तारीखला, म्हणजे तो ऑक्टोबरचा पेमेंट 9710 हा फक्त मी इथे एंटर करणार आहे. 9710 आणि आपण फक्त मंथली करणार आहोत. आता हा मंथ कोणता, 2024चा ऑक्टोबर 2024चा मंथली केला. हा आपला पहिला क्लेम आपण या ठिकाणी एंटर करत आहोत. सिंपल स्टेप्स आहेत, फक्त ह्या फाईल ज्या आहेत त्या चुकू नका. ह्या एकदाच अपलोड करावे लागतात. बाकी हा स्टेटमेंट प्रत्येक महिन्याचा किंवा प्रत्येक वर्षाचा त्या ठिकाणी वर्षाचा एकत्र किंवा महिन्याचा त्या ठिकाणी एंटर करावा लागतो आहे. तर इथे आपण काय करतोय, सबमिट करतोय. हा क्लेम पहिला सबमिट झालेला आहे.
तर अशा प्रकारे पहिला क्लेम या ठिकाणी सबमिट झाला. इथे ओके म्हणा. हा इथे पहिला क्लेम राईजमध्ये आलेला आहे. आता आपण दुसरा क्लेम करतोय. वर 3 लाईन्समध्ये जावा. आता आपला पहिला क्लेम झालेला आहे. आता दुसरा क्लेम परत एकदा क्लेम मॉड्यूलमध्ये जायचं आहे. आता इथे आपण डोमेसेल आणि कॉन्ट्रॅक्ट एकदा सबमिट केलेला आहे. हे तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. आता फक्त आपल्याला दुसऱ्या क्लेमसाठी चूज फाईल करायची आहे. इथे फक्त बँक स्टेटमेंट आता नोव्हेंबरचा म्हणजे त्या ठिकाणी एकत्र असल्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर एकत्रच परत एकदा आपण एंटर केला आणि बाकी काहीच बदलायची गरज नाही. इथे जो स्टायपेंड आहे तो फक्त त्या ठिकाणी बदला. नोव्हेंबरला काय स्टायपेंड आहे एका कागदावर लिहून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या पटापट होऊन जातील. नोव्हेंबरला या ठिकाणी स्टायपेंड आहे. डिसेंबरमध्ये आला म्हणजे नोव्हेंबरचा स्टायपेंड 10,083 हा या ठिकाणी एंटर करायचा आहे. 10,083. आता इथे तुम्हाला एलिजिबल दिसतं इथे किती त्या ठिकाणी येतात. तर इथे काय करायचं आहे मंथली करा. मंथ कोणता होता 2024चा. आता आपण ऑक्टोबर झाला. आता नोव्हेंबर. आता हा नोव्हेंबर सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण 2 क्लेम इथे सबमिट केलेले आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. तर हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. क्लेम राईज ऑक्टोबर 24 आणि नोव्हेंबर 24. तर या विद्यार्थ्याला 2च झालेले आहेत महिने त्यामुळे 2च क्लेम. आता डिसेंबर संपला की डिसेंबरचा क्लेम, जानेवारी पेमेंट आलं की लगेच तो क्लेम करायचा. फक्त तुम्हाला आता काय करायचं आहे बँक स्टेटमेंट काढायचं आणि क्लेम करत राहायचं आहे. अशी तुम्हाला एकूण 12 क्लेम करायचे. तुम्हाला त्या वेळचे 3500 रुपये मिळणार आहेत किंवा एकत्र त्या ठिकाणी एकाच वेळी फंडिंग आल्यानंतर मिळणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला बेसिक लक्षात आलं असेल आपल्याला काय करायचं आहे. ज्यांची आता करंट अप्रेंटिसशिप चालू आहे त्यांना सदर क्लेम करत राहायचे आहेत 12 महिन्याचे. आणि ज्यांची संपली आहे त्यांनी एकत्रच करा किंवा मंथली शक्यतो करा. त्यांनीसुद्धा अशा प्रकारे मंथली करायचे. बँक स्टेटमेंट टाकताना मात्र चुकू नका. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि धन्यवाद.